स्वामींच्या कृपेने स्वप्न साकार झाले. आज मी श्री स्वामी माऊलींच्या कृपेच्या मिळालेल्या आशीर्वादरूपी प्रसादामुळे माझ्या जीवनात घडलेल्या चमत्काराला शब्दरूपात मांडणार आहे. पत्रकारिता विद्याक्षेत्रातील पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर मी सतत नोकरीच्या शोधात होते. नोकऱ्या मिळाल्या, परंतु स्थैर्य नाही. दरम्यानच्या काळात श्री स्वामी समर्थ सेवा अखंड सुरूच होती. शिक्षण काळातही अभ्यास सांभाळून केंद्रात सेवा करायची. चांगली गुणवत्ता असूनही सरकारी नोकरीचा पाच तोंडापर्यंत येऊन माघारी फिरायचा. शेवटी दयापण श्री स्वामी महाराजांनी आणि परमपूज्य गुरुमाऊलींनी माझ्यावर कृपेची सावली धरली. एप्रिल 2008 साली केंद्रात स्वामी पुण्यतिथी सप्ताह सुरू होणार होता. सेवेत सहभागी होण्याची मनात इच्छा प्रचंड होती, परंतु अडथळे खूप होते. परमपूज्य माऊलींनी माझ्याकडून सेवा करून घ्यायचीच होती. त्यामुळे मी श्री गुरुचरित्र पारायणासह सगळ्या सेवा मन लावून केल्या. शेवटच्या दिवशी रक्तदानही केले आणि पुढील येणाऱ्या सप्ताहासाठी करावयाच्या सेवेची मनात उजळणी केली. शेवटी महाप्रसाद घेऊन स्वामींना त्यांना दिला आणि आता तुम्हीच काहीतरी करा आणि माझ्या नोकरीचं बघा. विदेशी क्षेत्र त्र्यंबकेश्वरी पार पडला. मी देखील घरी श्री गुरुचरित्र पारायणास सुरुवात केली आणि चमत्कार घडला. पहिल्याच गुरुचरित्र पारायणा काळातच मला माहिती सहाय्यक या पदाच्या परीक्षेचं लेटर आले. स्वामी माऊलींचा आशीर्वाद घेऊन पुण्याला परीक्षा देऊन आले. लगेच दुसऱ्या गुरुचरित्र पारायणास सुरुवात करणार तोच दिलेली परीक्षा पास होऊन मुलाखतीचे पत्र आले. मुलाखतीसाठी मुंबईला जावे लागणार, त्यामुळे पारायणात खंड नको म्हणून मुंबईहून आल्यावर दुसरे पारायण करते असे स्वामींकडे कबूल केले. ठरल्याप्रमाणे मुलाखत झाली आणि आल्याबरोबर दुसऱ्याच दिवशी पारायणात बसले. पारायण सुरू होऊन जेमतेम 3 दिवस झाले असतील. तोच मला माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मंत्रालय मुंबई कार्यालयातून माझी निवड झाल्याचा फोन आला. त्याच क्षणी डोळ्यातून पळापळ घळाघळ अश्रू वाहू लागले. तसेच मी गुरुचरित्र पारायण पूर्ण केले. 1 जून 2008 रोजी मंत्रालयात माहिती सहाय्यक उपसंपादक पदावर रुजू झाले. श्री स्वामींची कृपा, परमपूज्य गुरुमाऊलींचे आशीर्वाद. आज मला सरकारी खात्यातच काय, सगळीकडेच मला स्वामींची सेवा केली तर आपल्याला नेहमी काय, कधी ना कधी फळ नक्कीच मिळतं. स्वामींसमोर उभा होता एक माणूस. हताश, हात जोडून, डोळ्यामध्ये पाणी होते. मनातून पूर्ण मोडून पडलेला तो म्हणाला, स्वामी काय करू नाही. प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. स्वामी म्हणाले, विश्वास ठेव. माणूस म्हणतो, सगळेच रस्ते बंद आहेत, आशेचे दिवे मंद आहे. स्वामी म्हणाले, विश्वास ठेव. आज असं वास्तव्य आहे जिथे आशेचा किरण नाही. उद्या काही छान असेल असा आजचा क्षण नाही. कशावर मी विश्वास ठेवावा? जगामध्ये विश्वास आहे, तुमच्याकडे काय पुरावा? माणूस विचारतो. शांतपणे हसत स्वामी म्हणाले, पक्षी उडतो आकाशात आपले पंख पसरवून. विश्वास असतो त्याचा खाली न पडण्या. मातीमध्ये बी पेरतो, रोज त्याला पाणी देत असतो. तुला रोज जगण्यावर बाळ कुशीत आईच्याच कुशीत असते. विश्वास असतो त्याचा तिने सांभाळून घेण्यावर. उद्याचा बेत बनवतो, रात्री डोळे मिटतो. विश्वास असतो तेव्हा पुन्हा प्रकाश होण्यावर. आज माझ्या दारी येऊन आपली सगळी दुःखे देऊन. विश्वास आहे तुझा मी हाक ऐकण्यावर. असाच विश्वास मानव जगात मनात ठेव आणि परिस्थिती बदलते एका क्षणात. नकळत तुझ्या समोर असा एक क्षण येईल ज्याची आशा सोडली होतीस ते स्वप्न खरं होईल. म्हणून सगळे रस्ते बंद होतील तेव्हा फक्त विश्वास ठेव. जिथे संपतील मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी. विश्वास ठेव, सगळं काही ठीक होईल. श्री स्वामी समर्थ कथा. सामर्थ्य आणि शक्तीचा योग्य उपयोग. स्वामींनी दिलेला असा बोल. श्री स्वामी समर्थ. चोळप्पाच्या मुलाबरोबर गोट्या खेळत होतो. स्वामी म्हणतात, जिंकायचं असेल तर नेम अचूक पाहिजे. लक्ष केंद्रित करावं लागतं. खेळ म्हटलं तर गुणगान तर होणारच, चोळप्पाही होणारच. सासू पारायण करत असते, तिला त्रास होतो. चोळप्पाची पत्नी स्वामींना थोडेसे चिडक्या स्वरात म्हणते की तुमचा आवाज कमी करा, मला पारायण करायचे. असं नाही आहे, लहान मुलं गळत असेल तर आवाज होणारच, त्यांचीच कल्ला होणार. म्हणजे माणूस झोपलेला आहे आणि त्यांचा कल्ला होणार नाही असं कधीच नाही आहे. लहान मुलं जर तांडव करत असेल तर त्यांना प्रेमाने समजवा आणि सांगा की आता नका खेळू, नंतर खेळा. ते प्रेमाने समजते. म्हणून आपण त्यांच्यावर रागवल्याने काहीच होणार नाही. बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारी लोक जास्त चांगलीच असतात. कारण बुद्धीचा वापराला कसं बुद्धीचा वापर हा फक्त कामासाठी केला जातो. मनाचा वापर फक्त दुसऱ्याचा विचार करण्यात करतात. म्हणून बुद्धीचा वापर
कमी आणि मनाचा वापर जास्त करा. संयमाने केलेला एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना आपोआप नाहीसा करतो. दुसऱ्याच्या सुखासाठी प्रयत्न करणारी माणसे या जगात कधीच एकटी नसतात. कुणाचा साधा स्वभाव म्हणजे त्याचा कमीपणा नसतो, ते त्याचे संस्कार असतात. श्री स्वामी समर्थ. आपलं मन जेव्हा काही कारणांनी अस्वस्थ असते तेव्हा कुणाशीही काहीही बोलू नये. अशा वेळी या डोळे मिटून आतून मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण करावं. एक लक्षात घ्या, आपले श्री स्वामी समर्थ आपल्यासोबत सतत असतात. त्यांना आपल्या अस्वस्थतेचं कारण माहीत असतं. काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात. नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपापल्या अस्वस्थतेचे ढग विझरून जातात. मनाला प्रसन्न वाटतं. अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्या अगदी सहजगत्या मिळतात. खूप काही शिकवायचं मिळतं. म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कुणावरही राग काढ फक्त नामस्मरण करत चला. एकच मार्ग, ते फक्त स्वामी समर्थ. स्वामीला विसरू नका. स्वामींचं नाम घेत चला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. रोज एक अगरबत्ती लावायची आणि ती संपेपर्यंत श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा. असे केल्याने तुमच्या जीवनातील प्रत्येक समस्या कमी होतील आणि त्या अगरबत्तीचा रक्षा घरातील सर्व लोकांनी आपल्या आपल्या कपाळावर लावा. घरात कोणी आजारी असेल तर ती राख त्याला लावावी. जेवताना आपले तोंड उघडे पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे. जेवण करताना ताट हातात घेऊ नये. शांतपणे जेव्हा. शांत भेटत आहे म्हणून अपमान करू नका त्याचा. रविवारचा सुट्टीचा दिवस असल्याने आणि स्वामींच्या दर्शनासाठी केंद्रात गर्दी असल्याने खाली दीप प्रज्वलन, देवापाशी शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि सुरुवातीला स्वामी सत्वन म्हणावे. तारक मंत्र शब्ददा किंवा 3 वेळा तारक मंत्राचे पठण करावे. आरती प्रथम गणपतीची, नंतर जयदेव जयदेव श्री स्वामी समर्थांची करावी. असं आहे स्वामींचं. दुष्टांचा काळ आणि भक्तांचा आधार. नरदेही नरसिंह प्रगटला तरुपोटी, नास्तिकाच्या कक्षपुला आस्तिकाची देण्यागती. म्हणजे मानवी देहात जे साक्षात नरसिंह अवतार आहे, ज्याप्रमाणे नरसिंह खांबातून प्रकटले तसे स्वामी वृक्षांच्या पोटी प्रकट झाले. ते नास्तिक आहेत. जे नास्तिक आहे त्यांच्या अहंकाराचा नाश करण्यासाठी आणि आस्तिक मोक्ष मिळवून देण्यासाठी ते अवतरले. योगेश्वरिक आणि चमत्कारिक लीला. कधी चाले पाण्यावरी, कधी धावे अधांतरी, यमा वाटे ज्याची भीती, योगेश्वर ह्याच इति. स्वामींची लीला अत्तर काय, ते पाण्यावरूनही चालतात.